ही दृश्य आहेत पुण्यातली। पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या आहेत आणि या मागण्यांच्याच पार्श्वभूमीवर पुण्यात आंदोलन सुरू आहे। एमपीएससीचे हे सगळे विद्यार्थी आहेत। आपण पाहू शकतो या क्षणाची ताजी दृश्य, पुण्यातली ही दृश्य आहेत। आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याचं देखील दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात विद्यार्थी इथे जमलेले आहेत। विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते। पुण्यातली ही सगळी दृश्य आहेत। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं हे आंदोलन गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षा लांबणीवर पडतायत। त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील या विद्यार्थ्यांनी त्यांचे अनेक काही मुद्दे आहेत। त्या सगळ्या मुद्द्यांवर सध्या पुण्यात आंदोलन सुरू आहे। हे सगळे जे विद्यार्थी जमलेले आहेत ते सगळे एमपीएससीचे विद्यार्थी आहेत। पुण्यातली ही सगळी दृश्य एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वयोवाढीसाठी हे आंदोलन सुरू आहे आणि मनोज जरांगे जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील या ठिकाणी या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी हे विद्यार्थी जे आहेत ते सध्या दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नदीपात्रामध्ये हे सर्व विद्यार्थी एकवटलेले आहेत। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात आणि जरांगे पाटील आता या ठिकाणी दाखल झाले। पाटील यांच्या घोषणा ज्या आहेत त्या सध्या सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात। काय मागणी आहे तुमची? वयवाढीचा मुद्दा आहे। वयवाढ झालीच पाहिजे। वयवाढ झाली पाहिजे सर, वयवाढ झालीच पाहिजे म्हणलं। 6-7 महिन्यांपासून विद्यार्थ्यांची मागणी या गोष्टीसाठी, परंतु प्रशासन या गोष्टीला सिरियस नाहीये। कृपया या गोष्टीकडे आता तरी तुम्ही गांभीर्याने लक्ष द्यावं आणि मुलांना न्याय द्यावा। नक्की मुलांना न्याय मिळावा अशी मागणी आहे। आता जर बघितलं तर जरांगे पाटील या ठिकाणी या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत आणि जरांगे पाटील आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। हॉस्पिटलसाठी जाणार होते जरांगे पाटील। जेव्हा या विद्यार्थ्यांचा आक्रोश त्यांच्या कानावर गेला तेव्हा जरांगे पाटील जे आहेत ते या ठिकाणी आता दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेत। काय मागणी आहे हे आपण जरांगे पाटील यांच्याकडून ऐकणार आहोत आणि ते आता या विद्यार्थ्यांना काय संबोधित करतात तेही पाहावं लागणार आहे। हजारो विद्यार्थी जे आहेत ते आता नदीपात्रामध्ये एकवटलेले आहेत आणि हे सर्व विद्यार्थ्यांना जरांगे पाटलांकडून संबोधित जे आहे ते केलं जाणार आहे। जरांगे पाटील या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। रात्रीपासून हे आंदोलन जे आहे ते सध्या सुरू होतं आणि विद्यार्थ्यांची मोठी या ठिकाणी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। PSIची जी वयोमर्यादा आहे ती वाढून मिळावी यासाठी हे विद्यार्थी जे आहेत जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या विद्यार्थ्यांची आता या ठिकाणी सुरू आहे। विद्यार्थ्यांचा रोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय।